शाळातील विद्यार्थ्यांच्या ताटात शिळी निकृष्ट भाजी पुरवत असल्याने कर्जतमधील आदिवासी ठाकूर समाज संघटनेने केली पोलखोल। कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हेळसांड सुरू आहे। शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करत असले तरी शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट दर्जाची भाजी पोचत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजी घेऊन येणारा टेम्पो अडवला व पोलखोल केले। पुरवठ्याचे कंत्राट हे गजानन महाराज कॅटर्स यांच्या नावावर आहे। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून भाजीच्या निकृष्ट दर्जाबाबत जाब विचारला। यानंतर आदिवासी आश्रमशाळा प्रशासनानेही भाजीच्या दर्जाबाबत वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार दिली असल्याचे सांगितले। मात्र ठेकेदार आणि आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हे संगमताने भाजी पुरवठा होतोय अशी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे। त्या दरम्यान कर्जत तालुक्यात पाथरज, डोंगरपाडा, चाफेवाडी, पिंगळस, भक्ताचीवाडी, मानगाववाडी, भालिवडी आणि कळंब अशा 7 आदिवासी आश्रमशाळा आहेत। विद्यार्थ्यांना रोज ताजी भाजी मिळणे अपेक्षित असताना गुरुवारी भाजीचा पुरवठा झाल्यानंतर थेट आठवडापर्यंत साठवला जात असल्याचे समोर आले आहे। कर्जत तालुक्यातील आश्रमशाळांसाठी भाजी आश्रमशाळेच्या गेटवरच टेम्पो अडवल्याने भाजीची पाहणी केली असता केली काळी पडलेली, दुधीवर काळे डाग, कोबी काळसर पडलेली तसेच अन्य भाज्याही खराब झाल्या होत्या। सडक्या भाज्या देऊन ठेकेदार, मुख्याध्यापक व पेन आदिवासी प्रकल्प कार्यालय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सचिव नितीन निरगुडा यांनी केला आहे। वारंवार आश्रमशाळेतील मुलांचे आमच्याकडे तक्रार यायची की आम्हाला चांगल्या ताज्या भाज्या मिळत नाही, पौष्टिक असा आहार मिळत नाही। त्यामुळे मुलांनी आदिवासी ठाकूर समाज संघटनेकडे आमच्याकडे तक्रार केली होती। त्या तक्रारचं आम्ही निवारण करण्यासाठी प्रत्येक शाळेवरती आम्ही भेट घेतली। भेट घेत असताना आम्हाला असे कळालं की प्रत्येक आठवड्याला भाजी येते, नियमानुसार प्रत्येक दिवसाला फ्रेश भाजी दिली पाहिजे। पण या ठिकाणी असं समजलं की आत्ताच आम्ही एक टेम्पो अडवला भाजीवाल्याचा। त्यांना विचारलं की भाजी कधी टाकली होती, ते बोलले गेल्या गुरुवारी टाकली होती। म्हणजे आजचा दिवस पकडून 5 आणि आजची भाजी ती उद्याला जाईल, म्हणजे 6 दिवसाची भाजी मुलांना खायला घालतात। म्हणजे ह्या आमच्या आदिवासी मुलांच्या या जीवाची खेळण्याचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांचं षडयंत्र चालू आहे या मुलांच्या जीवाशी खेळण्याचं। मी या ठिकाणी मुख्याध्यापक असले शाळेचे, त्याच्यानंतर जी शालेय समिती आहे त्यांचं याकडे लक्ष नाही का? प्रकल्प आहे, प्रकल्पाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांचंही लक्ष नाही काय? त्याही याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की खरोखर मुलांना रोजच्या रोज भाजी जो आहार आहे तो वेळेवर मिळतोय का, फ्रेश मिळतोय का, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। जर का याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आदिवासी ठाकूर समाज संघटना याच्यावर उद्रेक करणार आहे आणि मोठं असं आंदोलन, उपोषण करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही। या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत गजानन महाराज कॅटर्स यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। मी प्रकल्प आणि APC यांना विनंती करतो, तात्काळ या गजानन कॅटर्स कोण आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि यांचं जे टेंडर आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द करण्यात यावं। या ठिकाणी स्थानिक असतील किंवा योग्य दरात आणि चांगल्या अशा फ्रेश भाज्या या आमच्या आदिवासी मुलांना देतील अशा माणसाला आपण हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावं। अन्यथा आपण जर असं केलं नाही तर प्रकल्प, पेन आणि APC यांच्यावर आम्ही मोर्चा छेडण्याचं काम करू।